स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरेच असणार आहेत। शासन निर्णय काढून तशी घोषणा करण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली। योगेश क्षीरसागर यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। यावेळेला पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित होत्या। स्थानिक पातळीवरती जागा वाटपाचा निर्णय होणार, जिकडे शक्य तिथे युती होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। काही ठिकाणी युती झाली नाही तर काही ठिकाणी युती झाली असंही फडणवीस म्हणाले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोबियाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मनसेमुळे दुरावा आलाय, त्यामुळेच मुंबईमध्ये काँग्रेसने एकलाच्या लोरेचा नारा दिलाय। त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उरणमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेनं युती केलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसे नगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार आहेत। प्रचाराच्या पोस्टरवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील फोटो झळकलाय। मनसेबद्दल मला काही बोलायचं नाही। मनसे महाविकास आघाडीतील घटक पक्ष नाही। त्यांनी आपल्या पक्षासंदर्भात आपली भूमिका ठेवावी असं विजय वडेट्टीवार म्हणाले। दानवेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत हे विसरू नये। ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे त्याचं सुद्धा अवलोकन केलं पाहिजे। आपापसात मतभेद होतील अशी वक्तव्य कुठल्याही नेत्याने करू नयेत असं विजय वडेट्टीवार म्हणाले। पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलेला आहे। आता हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शेतमालाला दर नसल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। तातडीने शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या शेतीची तयारी सुरू केली आहे। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या पोस्टरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो झळकलाय, तर महायुतीतील घटक पक्षांना सोबत न घेता भाजप स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या मराठवाडा विभागीय कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे। चिकलठाणा परिसरातील विमानतळासमोर हे विभागीय कार्यालय उभारण्यात आलं आहे।